दरवर्षी पावसाळ्यात एकदा आपण हॉस्पिटल स्टाफसोबत वनभोजन प्लॅन करतो. सारेच उत्साही. प्लॅनिंग झालं. 9-10 जणांचा ग्रुप. किराणा यादी, जार, डिस्पोजेबल, भांडी या सकट गाडीच्या टिकीत सामान भरलं गेलं. गेल्यावर मग निसर्ग, हिरवळ, थंडी यानं मन प्रसन्न झालं. कामाला लागलो. चूल मांडली. सरपंच सोबत होतच. तोवर छोट्या गॅसवर चहाचं आधण ठेवलं. बरसात और गरमागरम पकोडे ना हो तो क्या मजा भाई म्हणत भेळच्या प्लॅनला फाटा देत भज्यांची तयारी सुरू झाली. परातभर मूग भजे, सॉस, मिरची खाऊन चांगली सुस्ती आली. एकीचा बर्थडे होता. मग खडकाचा टिपॉय मस्त वाटला आणि त्यावर सेलिब्रेशन झालं. और अब सबसे मेन टास्क था बिर्याणी का. आलं लसूण पेस्टने मॅरिनेट करून ठेवलं. बिर्याणी आणि तंदूर यासाठी 2 ठिकाणी डिव्हाइड केलं आणि मग निघालो पटकन. रांजण खळगे पाहिले. खळाळतं वाहणारं जणू गाणे गात पळणारं खट्याळ बालिश पाणी दिसलं. गड सोबत होतेच. फिशिंग केलं, फोटो काढले, मनसोक्त डुंबलो आणि ताजेतवाने झालो. फिरसे बॅक टू वर्क. बिर्याणी मोड ऑन. दावते इश्क बिर्याणी सेट करून लाजवाब तंदूर, तेही गरम रेडी. फिश फक्त तिखट मीठ पेस्ट लावून फ्राय केले आणि फस्तही झाले. बिर्याणीला दम मारो दम झाला. धुवादार बिर्याणी कोशिंबीर सोबत बोटत चाटून पुसून खाल्ली. आ हा 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 हा. उरलेली पार्सल केली. परतीला पाऊस लागला. मग चहा घेतला आणि आठवणींचा ठेवा घेऊन घरी परतलो.